आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. तर इकडे अधिपतीला भुवनेश्वरीने आणि दुर्गेश्वरीने चाल करून घरी बोलवलेलं असतं. तर इकडे अक्षराला विचार पडलेला असतो की भुवनेश्वरी मॅडमला खरंच काही झालेलं असेल का. तर इकडे मग भुवनेश्वरीची हालत बघून चारुहासने अक्षराला फोन केलेला असतो आणि चारुहास अक्षराला बोलतात की भुवनेश्वरीची काही तब्येत वगैरे खराब झालेली नाही आहे. तिने सर्व नाटकं केलेले आहे दुर्गेश्वरी सोबत मिळून. तुम्हाला दोघांना भेटू द्यायचं नव्हतं म्हणून मी एवढा डाव रचला तुम्हाला भेटण्यासाठी आणि तिने हा घालून पाडलेला आहे. तर अक्षरा बाबांना म्हणते की बाबा तुम्ही शांत राहा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अधिपती आणि माझं थोडंफार तरी बोलणं झालेलं आहे आणि खूप छान बोलणं झालेलं आहे. अधिपती माझ्यासोबत खूप हसून बोललेले आहे. अक्षरा खुश असते. तर मग त्यावर चारुहास बोलतात की मला ह्या भुवनेश्वरी सोबत लग्न करायची काळी मात इच्छा नाही आहे, कारण की ती अशी वागते त्यामुळे मला असं वाटत आहे की हे लग्न मी टाळून टाकावं. तर त्यावर अक्षरा बोलते बाबा तुम्ही आमच्यासाठी भुवनेश्वरी मॅडमशी लग्न करू नका. मी तुम्हाला आताही सांगते आहे की तुम्ही हे लग्न तोडून टाका. तर यावर चारुहास बोलतात पण मी हे करू शकत नाही ना, कारण की खूप मोठा गोंधळ उडेल. तर अक्षरा बोलते मग गोंधळ उडेल ना तर मी काही करेल आता. तुम्हाला लग्न नाही करायचं आहे ना तर आपण एक काम करूया. अक्षरा चारुहासला प्लॅन सांगते आणि चारुहास तो ऐकतो आणि चारुहास तो वर्क करायला तयार होतो. तर मग इकडे इरा घरी आलेली असते. इरा तिच्या आईला बोलते की आई की तुला माहित आहे ताई कुठे गेलेली आहे. तर इराची आई बोलते की कुठे गेलेली आहे. तर इरा बोलते ताई मंदिरात गेली आहे, ते पण तुम्हाला खोटं सांगून. चक्क तुमच्याशी खोटं बोलली आहे ताई. ही असं दाखवत असते की अक्षरा खूप खोटं बोलते तुमच्याशी. पण त्यावर अक्षराची आई म्हणजे हिराची आई ती बोलते की हिरा तू ताईच्या मार्गावर का होती आणि तू ताईच्या मागे का वळ लागलेली आहे आणि तू तिचा पाठलाग का करते आहे. तुला दुसरे काम धंदे नाही का स्वतःचा संसार बघ. तुला किती वेळा सांगितलं तिच्या ह्याच्यात पडू नको आणि तू अशी वागती आहे म्हणजे खूप चुकीचं वागती आहे. मला हे तुझं वागणं पटलेलं नाही आहे. तर त्यावर इरा बोलते की मी तुम्हाला सांगते आहे ना की ताईने तुमच्यासोबत खोटं बोलली आहे. हिऱ्याचं बोलणं तेच असतं. पण अक्षराची आई बोलते की नाही, पण हे तू चुकीचं वागलेली आहे. तिचा पाठलाग करण्याची तुला काही गरज नव्हती. ती कुठे जात आहे काय जात आहे, तुला दुसरे काम धंदे नाही, तू का करते तिचा पाठलाग असं तिची आई तिला विचारणा करते. तर इकडे इरा गप्प बसते. मग अक्षराची आई अक्षराच्या बाबांना फोन लावते. अक्षराचे बाबा घरी येत असतात. तर ते फोन उचलतात आणि बोलतात बोल. तर अक्षराची आई बोलते की अक्षू ही मंदिरात गेली आहे अधिपती रावांना भेटायला असं इरा सांगत होती. तर त्यावर अक्षराचे बाबा बोलतात असं शक्य नाही आहे, अक्षरा आपल्याशी कधी खोटं बोलत नाही. मी तिला कॉल करून बघतो. इकडे अक्षरा असते तर अक्षराच्या बाबाचा फोन येतो. अक्षरा फोन उचलते आणि बोलते बोला ना बाबा काय झालं. तर अक्षराचे बाबा बोलतात तू मंदिरात गेली होती का. अक्षरा बोलते हो. तर मंदिरात गेली होती तू तू अधिपतींना भेटायला गेली होती का. तर अक्षराला विचार पडतो. अक्षरा बोलते अरे बाबा मी मंदिरात अधिपतींना भेटायला गेली नव्हती, पण तिथे अधिपती मला भेटले आणि अधिपती भेटल्यामुळे आमची भेट चांगली झाली. तर त्यावर अक्षराचे बाबा बोलतात मग तुम्हा दोघांना बरं वाटलं की तुलाच बरं वाटलं फक्त. तर अक्षरा बोलते आम्हाला दोघांना बरं वाटलं. तर अधिपतीच्या चेहऱ्यावर दिसत होतं का. अक्षरा बोलते हो बाबा ते खुश होते. तर अक्षराचे बाबा बोलतात बघ बाळा, कधी चेहऱ्यावर जे दिसते कधी ते असते खरं नसते असं ते सांगत असतात. तर शेवटचं सांगते. अक्षरा बोलते बाबा मी तुम्हाला 10 दिवस मागते, मला 10 दिवस द्या. 10 दिवसात जर असं काही घडलं नाही आणि अधिपती माझे झाले नाही तर तुम्ही जो विचार कराल तो मी मानायला तयार आहे. तर अक्षराचं बोलणं ऐकून अक्षराचे बाबा बोलतात ठीक आहे. इकडे चारुवास भुवनेश्वरीच्या रूम मध्ये येतात. तिथे डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर भुवनेश्वरीला तपासतात आणि डॉक्टर बोलतात की यांचं बीपी वाढलेला आहे, यांची तब्येत नाजूक आहे. डॉक्टर पण खूप खोटं बोलत असतो आणि इकडे दुर्गेश्वरी आपलं रडगाणं चालू करते. ती खूप खोटं खोटं रडत असते आणि अधिपतीला वाटलं पाहिजे की ताईची तब्येत खूप खराब आहे. मग चारुवास येतात आपली ऍक्टिंग करतात. चारू बोलतात की भुवनेश्वरी तुला काय झालं. तर डॉक्टर बोलतात की त्यांना बीपी झालेला आहे. तर चारुवास नाटक करतात आणि बोलतात हिला वारंवार बीपी होणं चांगलं नाही आहे. हिला बीपीची तपासणी करून घ्यावी आणि सरळ तपासणी करून घ्यावे आणि हिच्या ज्या गोळ्या चालू करून घ्यावा. आयुर्वेदिक उपचार करूया, कारण की लग्न थोडा वेळ झाला चालते पण हिच्या तब्येतीची काळजी घ्यावी. अधिपतीलाही वाटते हे बरोबर आहे, चारुवास बरोबर बोलत आहे. चारुवास नाटक करत असतात.
भुवनेश्वरी बोलते की चारुहास एवढी माझी काळजी घ्यायला लागलेले आहे आणि मी इथं नाटकं करते आहे. तर भुवनेश्वरीचं मन पाजळत असतं, पण चारुहास हे नाटक करत असतात आणि तिला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे अक्षरा घरी गेलेली असते आणि ती तिच्या आईबाबांना सर्व सत्य सांगत असते आणि इराची फजिती झालेली असते. आता समोरील भागात आपल्याला हे पाहणं रंजक ठरणार आहे की इरा सोबत ही भुवनेश्वरी पण फसणार आहे आणि इराचं सर्व सत्य समोर येणार आहे आणि आपल्याला खूप रोमांचक अशी कहाणी पाहायला मिळणार आहे. तर आमचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन एपिसोड घेऊन येत राहू. त्यासाठी आमच्या व्हिडिओला बघत राहा. धन्यवाद.